छान झाली पूजा. आता फटाके फोडायचे. हा ए मी धूर न होणारे आणि आवाज न होणारे फटाके आणलेले आहेत. काय आपण आपल्या परीने पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी ना. नाही काही झालं तरी तुम्ही जरा जपूनच फटाके फोडा. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही येणार का? अहो असं काय करताय? आत्ता पूजा झाली आहे ना, असं घरातनं बाहेर नाही पडू शकत. त्याशिवाय स्वयंपाक करायचं. तुम्ही जाऊन फटाके फोडून या. वल्लरी एकदम करेक्ट बोलतीये. आम्ही घरातली कामं आटपतो, तुम्ही मजा करा. बरं चल. हर्षित आणि तेजा ते वाट बघत असतील. सासूबाई झाली का पूजा? हे घ्या प्रसाद घ्या. मिथिला, ए मिथिला, अगं कुठे जातेस? चल तुझ्या रूम मध्ये. ताई माझ्या ना मैत्रिणीकडे जाऊ द्या ना मला. मला जायला हवं प्लीज. अगं कुठल्या मैत्रिणी? कोण मैत्रिणी? आज त्या आश्रमात बायका आल्या होत्या ना फराळ घेऊन. त्या माझ्या मैत्रिणी होत्या. ते ते लाडू आहेत ना, ते माझ्या प्रेरणादीने बनवले होते. त्यामुळे शोधत आल्या होत्या. मला जाऊ दे ना, माझ्या मैत्रिणीकडे जाऊ दे. आज खूप साऱ्या बायका आल्या होत्या आश्रमात. कुठल्या बायकाबद्दल बोलते तू? मला जाऊ दे ना त्यांच्याकडे प्लीज. हे बघ रात्र खूप झाली आहे, कुठेही जायचं नाही. चल बरं तू तुझ्या खोलीत चल. ये चल खोलीत चल. हे हळू रे हळू. हे संपलं पण. अरे ते खूप पुसकं होतं. ते फुटू शकता. इकडे येतंय. हे संपलं. हे बडबड काय नाव आहे तुझं? चॉकलेट आवडतं का तुला? चॉकलेट चॉकलेट खायला मी काय लहान आहे का? आजी दिसत नाही का मी किती मोठा आहे ते? रॉकेट लावतो रॉकेट. अरे बो गैराच मोठा आहे तो. मोठ्यांशी असं बोलायचं नसतं बाळा. काय नाव आहे तुझं? किती प्रश्न विचारता तुम्ही? ऋत्विक ऋत्विक नाव आहे माझं. आणि काय काम आहे ते बोला, नाहीतर मी जातो फटाके अरे फोडायला. अरे अरे बाळा तू अशीच काम आहे. हे बाय तो कंदील दिशी राहिला का तुले? ह्या रॉकेटने तो कंदील पेटाडता येईल का तुले? कशाला? आणि तो कंदील जोडून मला काय मिळणार आहे? काय मिळणार काय? हे बाय हे 10 रुपये देते मी तुले आणि जा पेटाडतो कंदील. हा म्हणजे 10 रुपये ठेवा तुमच्याकडेच आणि तुम्हीच पेटवा तो कंदील. 10 रुपये देतात मला. आजकाल काय 10 रुपयात येतं तरी का? नाही येत का? बरं मग किती पैसे पाहिजे तुले? एक रॉकेट 100 रुपये तरी लागतील. माय व 100 रुपये? काय बी बोलतो गैराज महागडा आहे तू तर. थोडा सस्ताचा सौदा कर ना भो. किती देणार मग तुम्ही? किती? 20 रुपये ठेव. आता तरी पेटाडशील का? काय आजी यार तुम्ही मजाक करता. 50 तरी द्या. 50? गैराज मागे भो तू. एक काम करू ना तू ना 40 रुपयामध्ये आपण करून टाकू. हे घे हे 40 रुपये आता नाही म्हणू नको. जा पेटाडतो कंदील. झालं फराळ पाणी? छान आहे हो. हे काय करतोयस? इथे नको लाव, जिथे होता तिथे लाव जा. आणि जरा जपून. मला कशाला ओरडताय त्या आजीने? अरे अरे ऋतिक बाळा हे काय जागा आहे का रॉकेट लावायची? उचल ती बाटली. जा तिकडे जा, दूर जा. काय बोर करतात ती मोठी माणसं. असे पोरे बाई आतले. हे ऋतिक ऐक ना, तो कंदील तर काही चेटाडला बी नाही तू. आणि माझे पैसे बी घेऊन चालला. कुठे पैसे? आण माझे पैसे. तू कंदील पेटाडला असता ना तर बरं झालं असतं. काय खडूस आजी आहे? खडूस म्हणतो का रे मला? लाव का रॉकेट लाव का? हट रॉकेट लाव. पळा तिकडे. काय गहू काढ टाइम आहे ना.
काय काकू कशी चालली आहे दिवाळी? मजा येते ना? त्याची मजा गोंगाट नुसता सगळा. हो असं काय करता आता? दिवाळी आहे म्हणूनच तर तुम्ही इथे आलात. पण आम्हाला छान वाटतंय. नाही, घरात एक मोठं माणूस असलंच पाहिजे सणाच्या दिवशी. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. हो का? दिशी राहिला ना तोंडावर. छान दिसतोय ना? नाही, आनंद आमच्या चेहऱ्यावर छान दिसतोय ना. आम्ही सगळे छान दिसतोय ना. थँक्यू. ऐक तेजात आहे हं, कोणी केलं? काय माहित? मला नाही माहित कोणी केलं. जरा आगाऊपणाच आहे पण हा. असं कोणी मागतं का? मला काय वाटतं माहितीये, ही आपल्या बिल्डिंग मधली ही जी छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी केलं असेल. इंदू काकू काहीतरी बोलले असतील त्यांना आणि मग केले असतील त्यांनी उचापती. ज्याने कोणी केलंय ना, तो मुलगा मला सापडला पाहिजे. मी त्याला 50 रुपयाचं गिफ्ट देईन. हं? मस्त काम केलंय. काय मिठू, तुला काय वाटतं? तुझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या? समजा तुझ्या मैत्रिणी इथे पोचल्या तर सामोरं जाऊ शकशील त्यांना? मिठू, मागच्या काही काळात तू काय काय केलंयस, तुझ्यासोबत काय काय घडलंय हे जर त्यांना कळालं तर त्या स्वीकारतील तुला? वकिली आणि फिल्म इंडस्ट्रीतला फरक कळतो का तुला हर्षित? लग्न झालेली स्त्री एक वकील म्हणून स्वीकारली जाते, पण एक हिरोईन म्हणून लग्न झालेली मुलगी नाही स्वीकारली जात. इथे ना माझा कोणी गॉडफादर नाहीये. इथे प्रत्येक दिवस ना माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची. म्हणजे तुझ्यासाठी आपलं लगीन रिस्क आहे? तू सेटवर येतोस, लोक बोलतात, विचारतात, गॉसिप करतात आणि अशा अफवांनी ना माझं करिअर संपू शकतं. म्हणजे मीच नकोय? हर्षित, तू चुकत नाहीयेस पण समजूनही घेत नाहीयेस. तू आपण इथे थांबूया. तू हर्षितला ब्लॉक का करतेस? तू खूप नोझी होतोय. मला ना माझ्या आयुष्यातून त्याला ब्लॉक करायचंय, ते पण कायमच. आपल्याला कोणी ओळखू नये, पाहू नये म्हणून इथे लपून बसलीस. आणि आज अचानक तुझ्या मैत्रिणींच्या हातचा फराळ खाल्ल्यावर तुला रिअलाइज झालं आणि तुझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना भेटण्याची. तुला काय वाटतं, तुझा भूतकाळ त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्या स्वीकारतील तुला? तुझं म्हणणं ऐकून घेतील त्या? मिठू, जेव्हा तुझं सत्य त्यांना कळेल ना, तेव्हा त्या तुला अजिबात स्वीकारणार नाहीत.
तेजा, इथेच या पायऱ्यांवर बसून तासनतास गप्पा मारायचो नाही आपण? पण खूप वर्षात आपण निवांत काही कारणाशिवाय 5 जणी भेटलोच नाही होत ना ग. म्हणजे मी, श्वेता, वल्लरी, आम्ही संसारात अडकलो आणि तुझ्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. त्यामुळे रोज भेटणं लांबचीच गोष्ट आहे, पण रोज बोलणंही होईन असं झालं. खरे केवढी मस्ती करायचो आपण. मस्ती तर करायचोच, पण आपलं प्रेमही तितकं घट्ट होतं. आणि आत्ताचीच गोष्ट घे ना, इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही किती सहजपणे बाहेर काढलत मला. खरंच थँक्यू. पण आता आपण सगळे एकाच ठिकाणी राहतोय ना, मग आता हे कंटिन्यू होणार. अशीच मजा करत राहू आपण कायम. त्याच विषयी थोडं बोलणार होते मी तुझ्याशी. त्याच्या मला असं वाटतं की आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे. म्हणजे अजून किती दिवस मी राहणार आहे ना अशी तुझ्या घरात. डोक्यावर पडलीस का ग तू? मला एक सांग, मी परकी आहे का तुला? माझं घर तुझं घर नाहीये. अच्छा हा, बरोबर. माझं घर थोडं लहान पडत असेल ना तुला राहायला. तेजा ग काही काय बोलतीयस? तू काय बोलतेस प्रेरणा? मला सांग, मी कधीतरी एकदा तरी तुला हे जाणवू दिलंय की मला तू माझ्या घरात नकोयस किंवा तुझी अडचण होते मला? नाही ना. मग हे बघ, तुझा ना गैरसमज होतोय. मला तसं म्हणायचंच नाहीये, पण आज ना उद्या मला माझ्या घरी जावंच लागणार आहे ना. हे बघ प्रेरणा, मी तुला एकच सांगेन, बाकीच्यांचं मला नाही माहित, पण तुला हवे तितके दिवस माझ्या घरी राहायचंस. मी रिक्वेस्ट करते, राहा ना ग अजून थोडे दिवस. मला माहिती आहे तेजा, मी इथे किती दिवस राहू शकते. मी कधीच नकोशी होणार नाहीये तुम्हाला कोणालाच. तुलाच काय, तसं बघायला गेलं तर मी वल्लरीच्या घरी राहूच शकते की. आणि आजीताई मला तसं काही बोलणार नाही, पण या सगळ्या प्रकरणामुळे खूप दिवस आमचा कॅफे बंद आहे. आणि म्हणजे पैशांचं वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये तेजा. सेव्हिंग्ज आहेत ना आमचे भरपूर. पण कॅफे काही फक्त आमच्या दोघांचाच नाहीये ना, बरीच लोक अवलंबून आहेत आमच्यावर. त्यामुळे त्यांच्याही मनात या सगळ्या प्रकरणानंतर इन्सिक्युरिटी असणारच ना. त्यांनाही असं वाटतच असेल की कदाचित कायमचा कॅफे बंद केला तर आपल्याला वेगळा जॉब शोधावा लागेल, असं काही होऊ शकतं ना त्यांच्या मनात. त्यामुळे आता लवकरात लवकर कॅफे चालू करावा लागेल. आणि असा कॅफे जर खूप दिवस बंद ठेवला तर मार्केटमध्ये पण नाव खराब होतं ग शेवटी. आणि त्या उपर घाबरून इथे किती दिवस राहणार होत आम्ही. कधी ना कधी तरी घरी परत जावंच लागेल. मला लवकरात लवकर तिथून निघून जायला हवं. वल्लरी, तेजा, श्वेता, प्रेरणादी यांना कळलं मी इथे आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला गेलं पाहिजे, लवकरात लवकर मला इथून गेलं पाहिजे.
मला पटतंय तुझं बोलणं. नाही, बरोबर बोलतेस तू. आणि या सगळ्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होईल माहितीये काय? हॉटेलच्या कॅफेच्या व्यापामध्ये तू बिझी होशील. हा, म्हणजे मनाने स्टेबल होशील ग. मन गुंतेल तुझं परत कशात तरी. त्यामुळे प्रेरणा दी, जा जी अपनी जिंदगी. जा. खपस ग फिल्मी. तेजा, प्रेरणा दी म्हटलीस तू मला? मिठूच बोलते असं वाटलं ग एक सेकंड. आपण एवढी छान दिवाळी साजरी करतोय, या सगळ्यात फक्त एकच कमतरता आहे. आपली मिठू इथे नाहीये. ती असती तर तिने धुडगूस घातला असता. किती धमाल केली असती आपण. मिठू आत्ता इथे असली असती ना, दिवाळीचा धमाका केला असता तिने. ऐक ना प्रेरणा, वल्लरी तिच्या परीने मिठूला शोधायचा प्रयत्न करते, पण आपण पण काहीतरी प्रयत्न करूयात ना ग. आपण आपल्या परीने माहिती काढू. पण बास झालं आता ना आपल्या मिठूला शोधून काढूया. किती दिवस झाले ते गायब आहे, आपल्या कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. बास झालं आता प्लीज. हो स्वामी, आम्ही मिठूला शोधायचा आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे प्लीज. प्लीज आमच्या पाठीशी राहा. मॅडम, कुठे निघालात? ते मी जाऊन येते. एवढ्या रात्रीचं? मिथिला, मिथिला, एवढ्या रात्री कुठे जातेस? अशी रात्री बेरात्री नको जाऊस, सेफ नाहीये ते. हे बघा संजीवनीताई, मला आता खरंच इथे नाही थांबता येणार. माझ्या मैत्रिणींना जर कळलं मी इथे तर माझ्यासमोर खूप गंभीर प्रश्न उभे राहतील. प्लीज मला जाऊ दे. मिथिला, मी तुला रिक्वेस्ट करते, तू थांब. हे बघ, आपल्या बेर्डेकर बाई आहेत ना, लहान मुलांच्या केअरटेकर, त्या सध्या इथे नाही आहेत. दिवाळीसाठी सुट्टीवर गेल्यात. त्या 1-2 दिवसात येतील, मग तू जा. काय पण मला कळलं? खरंच नाही. चल तू आता, चल तुझ्या रूम मध्ये जा. ऐक माझा, ऐक मिथिला, ऐक. चल तू तुझ्या रूम मध्ये जा. काय करायचं या पोरीचं कळत नाही. मला हे सगळं वल्लरी मॅडमना सांगायला पाहिजे. नाही, नको, याच्यात नको. लगेच दिसेल इथे. ती इथेच असते. अरे काय हो? हा, काय लपवताय तुम्ही? काय नाही. अगं, तुझा फोन किती वेळ झाला वाजतोय. उचल. नाही, तो वाचतो, पण तुम्ही मागे काय लपवताय? अगं, ते पाठ दुखते थोडी. तू, अगं, महत्वाचा फोन असेल, उचल ना तो. खूप दुखते. नाही, ठीक आहे, बरं वाटेल. तू फोन उचल. आहो हो. हा, महत्वाचा असेल, फोन उचल. हॅलो हॅलो. हा संजीवनी ताई, बोला ना. हॅलो. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, तुमचा आवाज येतोय पण खूप डिस्टर्बन्स आहे. अहो, तुमची मैत्रीण. काय? हॅलो, आमचं काय? अहो, तुमची मैत्रीण इथं आश्रमात आहे.
आमची कोण? मैत्रीण इथे आश्रमात आहे. आमची मैत्रीण? काय बोलताय तुम्ही? कोण आहे? अहो तुमची मैत्रीण. तुम्ही आणलेला फराळ तिने खाल्ला. तुमच्या प्रेरणा नावाच्या मैत्रिणीने तो बनवलाय हे तिच्या लक्षात आलं. आणि तुम्ही त्या आश्रमात येऊन गेलेलं कळल्यावर ती पळून चालली होती. काय बोलताय? फराळ आवडला का? हॅलो. अहो तुमची मैत्रीण पळून चालली होती. मिथिला, मिठू नाव आहे तिचं.